जत विधानसभा क्षेत्रामध्ये 2009 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदाच पाऊस पडलेला आहे. एवढ्या जवळपास 15-16 वर्षानंतर मी स्वतः त्या सर्व भागात जाऊन काही गावांना भेटी देऊन आलोय. काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना भेटी देऊन आलोय. 18 तारखेला मोठा पाऊस पडला. त्यामध्ये माडग्याळ सर्कलमध्ये 133 मिलीमीटर पाऊस पडला. उमदी सर्कलमध्ये 82 मिलीमीटर आणि तिकोंडी सर्कलमध्ये 67 मिलीमीटर. सरकारचा नियम आहे 65 मिलीमीटरच्या वर पाऊस जर पडला तर तिथं आपण नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून दिली जाते. या तिन्ही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत. माननीय प्रांत साहेब, माननीय तहसीलदार साहेब, अप्पर तहसीलदार संघ आणि कृषी विभागाचे आपले तालुका कृषी अधिकारी यांच्या मी पूर्ण वेळ संपर्कामध्ये आहे. जिथं कुठं अडचण असेल तिथं त्यांना सूचना दिलेल्या आहेत. ज्या सर्कलमध्ये जास्त पाऊस पडला नाही तिथील तलाठी किंवा कृषी सहाय्यक असतील यांना जिथं जास्त पाऊस पडलाय तिथं शिफ्ट केलेलं आहे पंचनामे करण्यासाठी. त्यातून जरी काही लोकांना काही अडचणी असतील तर नक्की त्यांनी माझे संपर्क साधावा. माननीय तहसीलदार साहेब, माननीय प्रांत साहेब, माननीय अप्पर तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. आता ज्या भागामध्ये 65 मिलीमीटर पाऊस पडला नाही परंतु सतत संततधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे. उदाहरणार्थ खैराव येथे जवळपास 500 एकरामधला कांदा हा वाया गेलेला आहे. कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खैराव पासून 35 किलोमीटर सेगाव आहे आणि तिथं प्रजननमापन यंत्र आहे. आता तिथं 65 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस दाखवतोय परंतु खैरावला पाऊस जास्त पडलाय आणि म्हणून मंगळवेढा तालुक्यातलं जे खैराव पासून 12 किलोमीटर वरती प्रजननमापक यंत्र आहे त्याचा बेस पकडून त्या गावाला मदत मिळावी अशी माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केली. कलेक्टर साहेब म्हणले ते आपल्या हातात नाही, आपण पाठवू विशेष बाब म्हणून, परंतु तिथले पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अन्य काय सकाळी मला कोळगिरीतून फोन आले की आमच्या इथे नुकसान झालंय आणि मग आमचं पंचनामे होत नाही. तर मी आता माननीय जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतोय, आपल्या माध्यमातून करतोय, मी त्यांना भेटून पण करतोय की जिथं नुकसान झालेलं आहे परंतु 65 मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी आहे तरी सुद्धा त्या सर्व शेतकऱ्यांचे आपण पंचनामे करावेत. आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ही बाब निदर्शनास आणून देऊ की 65 मिलीमीटर पेक्षा पाऊस कमी आहे परंतु सतत पाऊस पडण्यामुळं या शेतकऱ्यांचा कांदा असेल, मका असेल, बाजरी असेल, तूर असेल किंवा अन्य पिकं असतील, काही ठिकाणी डाळिंब आहेत, काही ठिकाणी द्राक्षे आहेत, तर याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्याला सरकारनं विशेष बाब म्हणून भरपाई द्यावी. तर प्रशासनाला माझी विनंती आहे, जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचे पंचनामे आपण करावेत. शेतकऱ्यांनी काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचं जे नुकसान होईल त्याची भरपाई सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे.